पावसाळी हवेमध्ये थोडंसं काहीतरी तळलेलं खावंसं वाटतं, म्हणून मी आज उडदाची डाळ आणि त्याच्यामध्ये कांदे घालून हे पकोडे केलेले आहेत. खूप छान पकोडे झाले हे. आणि हे कसे करायचे बघूया आता. त्याच्यासाठी 1 कप इथे उडदाची डाळ 5-6 वेळेला धुवून घ्यायची. उडदाच्या डाळीला खूप पावडर लावलेली असते, त्याच्यामुळे ती जास्त वेळेला धुवावी लागते. पाणी स्वच्छ निघेपर्यंत ही धुवून घ्यायची आणि त्यात पाणी घालून भिजत ठेवायची. अर्धा कप इथे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. हरभऱ्या डाळीला फारसं पावडर लावलेली नसते, म्हणून मी 2 वेळेलाच ती धुतलेली आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आता पाणी घालून ही सुद्धा भिजत ठेवायची. मी सकाळी ही दोन्ही डाळी भिजत ठेवलेल्या होत्या आणि आता संध्याकाळसाठी मी याचे पकोडे तयार करणार आहे. तर ह्या डाळीमध्ये सुद्धा आता पाणी घातलेलं आहे आणि साधारण 6-7 तास या दोन्ही डाळी अशाच भिजत ठेवलेल्या होत्या. दोन्ही डाळी एकत्र मिक्स करायच्या आणि आता त्या मिक्सरमधून काढायच्या. मिक्सरमधून दोन्ही डाळी एकत्र करून केल्यामुळे त्या मुळातच चांगल्या एकजीव होतात आणि त्याच्यामुळे नंतर आपल्याला त्या फारशा फेटाव्या लागणार नाहीत. ह्यातलं पाणी काढून टाकायचं जास्तीत जास्त. पाणी निघेपर्यंत आपण इकडे मिरचीचा ठेचा तयार करून घेऊया. 5 मिरच्या घेतलेल्या आहेत इथे. तुकडे करून आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे. त्याच्याशिवाय आपल्याला ह्याच्यामध्ये आलं पण घालायचं आहे. या आल्याचे सुद्धा तुकडे करून मिक्सरमध्ये घालत आहे मी. तुकडे केल्यामुळं लवकर आलं बारीक होतं. शिवाय 8 ते 10 पाकळ्या इथं लसूण ह्याचा ठेचा तयार झालेला आहे इथे. मी इथे ते ठेचा हा दाखवला आहे बघा. हा ठेचा नंतर आपल्याला डाळ मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मिसळायचं आहे. दोन्ही डाळी एकत्र आपण आता मिक्सरमध्ये फिरवून घ्यायच्या आहेत. माझं चटणीचं भांडं थोडंसं लहान आहे आणि त्याच्यामुळे मला 3-4 वेळेला हे मिक्सरमध्ये फिरवावं लागलं. हे पीठ किती घट्ट झालेलं तुम्ही बघत असाल, कारण की मी ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं नाही आहे. ही पहिल्यांदा हरभऱ्याची डाळ मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये फारसं पाणी घालावं लागत नाही. पण आता मी उडदाची डाळ करणार आहे, तर ही चिकट असते आणि त्याच्यामुळं थोडंसं पाणी घालून मगच ही मिक्सरला फिरवावी लागते. आता ह्या डाळी आपल्या वाटून झालेल्या आहेत आणि आता त्या पुन्हा एकदा चमच्याने व्यवस्थित एकमेकांमध्ये मिसळून घ्यायच्या. जेवढं या पकोड्यासाठी आपण मिश्रण फेटून घेऊ, तेवढे हलके होतात पकोडे. आता थोडीशी हळद घातलेली आहे, अगदी थोडी घालायची. चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे मी आता. मीठ घातल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये ओवासुद्धा घालूया. ओव्यामुळं हरभऱ्याची डाळ पचायला खूप सोपी जाते. आता थोडंसं तिखटही घातलेलं आहे आणि हे सगळं आता पुन्हा एकदा एकत्र मिक्स करून घ्यायचं. हळद सगळीकडे लागली पाहिजे. आता हा ठेचा घालूया आणि हा ठेचाचा सुद्धा सगळीकडं फ्लेवर येण्यासाठी आणि चव येण्यासाठी पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. चमच्याने पहिल्यांदा हलवून घ्यायचं. या पकोड्यामध्ये मी कांदासुद्धा घातलेला आहे. ॲक्च्युली उडदाच्या डाळीच्यामध्ये कांदा मिक्स मी पहिल्यांदाच केलेला आहे. तर हा बारीक चिरलेला एक मोठा कांदा आता ह्याच्यामध्ये घातला आहे आणि पुन्हा एकदा हे सगळं मिश्रण हलवून घेऊया. आता तुम्हाला थोडंसं जाणवत असेल बघा, आपलं हे मिश्रण थोडंसं सैलसर झालेलं आहे. कांद्याच्या रसामुळे सुद्धा थोडंसं हे मिश्रण सैल झालेलं आहे. हाताने केव्हाही मिक्स करायचं, कारण की 5 बोटांनी जेव्हा आपण मिक्स करतो तेव्हा त्याच्यामध्ये जी गॅप असते मध्ये त्याच्यामुळे हवा छान खेळली जाते. आता बोटांच्यामध्ये सुद्धा थोडंसं अंतर ठेवायचं आणि छान फेटून घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं उडदाच्या डाळीचं चिकटलेलं होतं पीठ, तर ते आता मी काढून घेते आणि या पिठामध्ये आता मिक्स केलेलं आहे. हाताने पुन्हा एकदा छान फेटून घेऊया. मगाशी सांगितल्याप्रमाणे जेवढं फेटू आपण, तेवढं पकोडे हलके होतात. पकोडे असू देत, वडे असू देत, पुऱ्या असू देत, या नेहमी याप्रमाणे हलवून घ्यायच्या. मिश्रण व्यवस्थित झालं आहे का बघूया. एका बाऊलमध्ये पाणी घेतलेलं होतं, त्यात एक छोटा गोळा टाकल्यानंतर बघा हा तरंगतोय वरती, ह्याचा अर्थ आपलं मिश्रण परफेक्ट तयार झालेलं आहे. मगाशी जिऱ्याची पावडर घालायची विसरलेली होती,
तर ती आता घातलेली आहे मी आणि पुन्हा एकदा हातानं ती पावडर चांगली सगळीकडे मिसळावी म्हणून पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घेते. हा खायचा सोडा अगदी छोट्या चमच्याचा अर्धा चमचा इतकाच घातलेला आहे आणि हा सोडा घालण्यापूर्वी मी ह्याच्यामध्ये मिरी पावडर घातलेली होती. पण मी मिरी पावडरचा व्हिडिओ माझा विसरला घालायचा, त्याच्यामुळे तुम्ही आठवणीनं मिरीची पावडर अवश्य घाला. एकीकडं तेल तापत ठेवलेलं होतं. तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये छोटे छोटे पकोडे सोडायचे. आता तळताना सुद्धा नेहमी मीडियम गॅसवरती तेल गरम करायचं आणि जोपर्यंत तळण होत नाही तोपर्यंत गॅस मीडियमवरच ठेवायचा. सारखा कमी जास्त करायचा नाही. एक तळण काढून झालं की दुसरं तळण घालण्यापूर्वी मध्ये एखादा सेकंद थांबायचं, कारण की पहिलं तळण काढतो त्याच्यानंतर थोडं तेलाचं टेम्परेचर कमी होतं. मग ते वाढण्यासाठी मध्ये एखादा सेकंद आपण थांबलं की टेम्परेचर वाढतं आणि मग तेल गरम झाल्यानंतर सगळीकडून तळण व्यवस्थित तळलं जातं. मी मीडियम फ्लेमवरतीच आता हे तळण करत आहे आणि हे बघा आता हे आपलं दुसरा घाणा काढून झालेला आहे. पहिला मी आधीच काढलेला होता. रंग पण खूप छान आलेला आहे आणि सगळीकडनं एकसारखा रंग येणं पण खूप महत्त्वाचं असतं. तर आता हे शेवटचे 4 पकोडे मी आता काढते इथे. त्याच्या आधी मी गॅस बंद केलेला होता. आपले सगळे पकोडे आता तळून झालेले आहेत. इथे तुम्हाला आवाज येत असेल बघा, मस्त क्रिस्पी झालेले होते, कुरकुरीत झालेले होते चांगले आणि रंगहीसुद्धा खूप छानच आलेला आहे. आता सर्व करताना मी इथे हिरवी चटणी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी आता हे दही घेतलेलं होतं एका पिचकारीमध्ये आणि त्याचे मोत्याप्रमाणे थोडे थोडे थेंब. हे ॲक्च्युली फक्त डेकोरेशनसाठी केलेली प्रोसेस आहे. एरवी तुम्ही साधं चटणी ठेवली तरीसुद्धा चालते. पकोडे प्लेटमध्ये सर्व करूया ह्याच्यामध्ये आपण आणि आता त्याच्यावरती हे टॉमॅटो सॉसनी थोडंसं डेकोरेट करायचं. टॉमॅटो सॉसमुळे सुद्धा या पकोड्याची टेस्ट खूप चांगली वाढली. मिरच्या तळलेल्या होत्या त्यासुद्धा याच्यावरती घालायच्या. मगाशी ओव्हल प्लेट होती, आता गोल प्लेटमध्ये सुद्धा सर्व करूया. मध्यभागी ठेवलेलं आहे चटणीचं बाऊल आणि त्याच्याभोवती आता सगळे पकोडे आपल्याला ठेवून सर्व करायचे आहेत. आता थोडे पकोडे जेव्हा शिल्लक राहिले तेव्हा मी दुसरे दिवशी दहीवड्याप्रमाणे दही तयार केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये हे पकोडे घातल्यानंतर दहीवड्याची सुद्धा त्याला मस्त टेस्ट आलेली. नक्की ट्राय करा फ्रेंड्स. थँक्स फॉर वॉचिंग.